चला तर मंडळी, इथे धने, तीळ, खसखस, जिरे घेतलेले आहे. थोडासा सुगंध येईपर्यंत भाजायचं. त्यानंतर किसलेलं सुकं खोबरं घालून तांबूस होईपर्यंत भाजून काढून घ्यायचं. चमचाभर तेलामध्ये आलं लसूण चिरलेला कांदा नरम होईपर्यंत परतायचा. नंतर 2 चिरलेले टोमॅटो, कोथिंबीरीच्या काड्या घालून टोमॅटो नरम होईपर्यंत परतून काढून घ्यायचं. सुरुवातीला खोबरं आणि धने वगैरे वाटून घ्यायचे. त्यानंतर कांदा टोमॅटोचं मिश्रण घालून पाणी न घालता वाटण करायचं. तेल घेतलेलं आहे. आज भाजी करण्यासाठी मी गजराचा अस्सल पुणेरी कांदा लसूण मसाला वापरते. उत्तम क्वालिटीचे खडे मसाले आणि मिरच्यांचा वापर करून हा झणझणीत चविष्ट मसाला तयार केलेला आहे. तुम्हाला सुद्धा हा मसाला घ्यायचा असेल तर गजराज मसाले हे त्यांचं इंस्टाग्राम पेज आहे, तिथे तुम्ही DM करू शकतात. डिस्क्रिप्शनमध्येही मी लिंक दिली आहे. तेलामध्ये 2 चमचे मसाला घातला, त्यामध्ये वाटण घालून परतून घेतलं. ग्रेव्ही करण्यासाठी पाणी घातलं. मीठ आणि कसुरी मेथी घालून 3-4 मिनिटं ग्रेव्ही उकळली. 200 ग्रॅम मलाई पनीर घातलं. कोथिंबीर घालून मस्त 2-3 मिनिटं वाफ काढली. वेगळ्या पद्धतीची झणझणीत कांदा लसूण मसाल्यामधली पनीरची चमचमीत भाजी तयार आहे. मसाले नक्की ऑर्डर करा. डिटेल रेसिपी चॅनलवर आहे.